हाय सगळ्यांना, कशा आहेत मैत्रिणी? तर आज आहे गुढीपाडवा. सगळ्यांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा. आणि सकाळची वेळ आहे, 8:45 वाजले. तर पोहे बनवते कारण स्वयंपाक थोड्या वेळाने करणार आहे. तर तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये समजेलच. पूजा वगैरे केली मी गुढीपाडव्याची, सकाळीच केली कारण ह्यांना कामावर जायचं होतं म्हणून. आणि आज आहे ना श्रीखंड पुरी बनवणार आहे. पण म्हटलं आता हे पण नाही आहे, कामं गेले, तर म्हटलं आम्हाला म्हणजे मी संध्याकाळचं पण स्वयंपाक करणार आहे, पण थोड्या वेळानं म्हणजे उशिरा करणार आहे. आता पोहे खाऊ म्हटलं, सगळे आम्ही तिघंच आहे ना, म्हटलं आपण पोहे खाऊया आणि नंतर थोड्या वेळानं मग स्वयंपाक करते. पनीरची भाजी बनवणार आहे, पुरी, श्रीखंड, भजी वगैरे सगळं बनवणार आहे आज मी. पोळ्या काय करणार नाही. हे बघा, मी पनीरची भाजी बनवायला घेतली आहे. तर हे पावशेर पनीर आणलेले आणि इथं कांदा कापून घेतला आहे, टोमॅटो एक कापून घेतला आहे, मिरची म्हणजे एक मिरची घेतली मी, लसूण, आलं लसणाची पेस्ट करायची आहे. आणि इथं मी बरंच काय काय घेतले ती तुम्हाला थोडं म्हणजे समजेलच, व्हिडिओ पूर्ण बघा. ह्याच्यामध्ये काजू घेतलेत, ह्याच्यामध्ये काय दालचिनीचा काहीतरी, इथं तेजपत्ता घेतला आहे, इथं जिरा पावडर धनिया पावडर घेतली आहे. आणि कळलं आता मी काय काय करते, तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. तर हे पनीर मी तेलात परतून घेणार आहे. धुवून घेतले मी आधी पनीर. आता हे तेलात चांगलं असं जरा थोडंसं कलर ब्राऊन कलर येईपर्यंत हे करायचं, परतायचं. घेते आता भाजून बघा. म्हणजे टोमॅटो भाजायचं आहे, आलं लसणाची पेस्ट करून घेते. तर बघा, इथं दही घेतले मी आणि त्याच्यामध्ये आहे ना मला हे लाल तिखट पनीर मसाला मी घेतला, तुम्हाला दाखवते परत एकदा. इथं लाल तिखट घेतलं आहे, इथं पनीर मसाला घेतला, हा घरचा मसाला घेतला आहे बघा. इथं धना पावडर घेतली आणि हळद घेतली. तर ह्याच्या दह्यामध्ये हे असं टाकायचं आहे सगळं मिश्रण आणि चमच्याने हलवून घ्यायचं आहे. मला दाखवते. आता हे सगळं एकजीव, एक मिनटं, हे एकजीव करून झालेले हे साईडला ठेवायचे. आणि आता मी मसाला बारीक करणार आहे, तुम्हाला दाखवते. टोमॅटो आणि हा कांदा, काजू पण घेतलेत भाजून आणि एक मिरची घेतलेली. तर ही बारीक वाटण करून घ्यायचं ह्याचं. ह्याच्यामध्ये तेल तापायला ठेवले, तेल आणि तूप घेतलेलं आहे थोडंसं. आणि हे बघा वाटण केले मी आत्ता. तर हे असं वाटण झालेलं आहे. हे आलं लसणाची पेस्ट आहे आणि हे पनीर मी भाजून घेतले, त्याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट टाकलेलं आहे आणि हे दह्याचं आणि मसाल्याचं मिश्रण आहे. तर आता हे तेल तापलं ना, तर आपल्याला हा मसाला ह्याच्यामध्ये परतून घ्यायचा आहे. हे मसाल्याला तेल सुटले वाटणाला. आता त्याच्यामध्ये आपण आलं लसणाची पेस्ट टाकून घेऊया. तर याला तेल बघा सुटले मसाल्याला. आता त्याच्यामध्ये आपण हे दहीचं मिश्रण ह्याच्यामध्ये टाकूया. तर हे तर दह्याचं मिश्रण टाकलेले. आता आपल्याला मीठ टाकायचं ह्याच्यात. तर हे मी घेतलं मीठ, जास्त नको टाकायला कारण खराट झालं ना तर खाऊशी वाटणार नाही, परत आळणी झालं तरी चालतं. चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचंय. तर असं तेल मस्त सुटले वरती. छान मसाला भाजला. अजून
अजून 1-2 मिनटं चांगला भाजून घेते आणि मग पनीर टाकते बघा. तर झालं 1-2 मिनटं. आता याच्यामध्ये मी पनीर टाकून घेते. हे पनीर आणि ह्याच्यामध्ये ना पाणी ओतून घेते थोडंसं. जास्त आपल्याला पातळ पण नको आहे आणि घट्ट पण नको आहे, मीडियम पाहिजे असं पाणी ओतायचं. तर हे मी कसुरी मेथी घेतली, तर अशी बारीक करून टाकायची सगळीकडं. असली तर टाकायची, नसली तर नाही टाकली तरी चालते. कोथिंबीर चिरून टाकायची, माझ्याकडे होती म्हणून मी टाकली कसुरी मेथी. तर इतकं बघा झालेलं आहे, जास्त पातळ पण नाही घट्ट पण नाही. तर हे थोडंसं जरा उकळी आणून द्यायची. जास्त हे आपल्याला शिजवायचं नाही, कारण आहे ना जर जास्त आपण जास्त वेळ गॅसवर ठेवलं ना उकळायला, तर जे पनीर आहे ना ते असं रबरासारखं होतं, मऊ राहत नाही. म्हणून जास्त वेळ हे करायचं नाही, फक्त एक उकळी करून द्यायची आणि बंद करायचा गॅस. इकडं पुऱ्या बघा मी 4 केलेल्या आहेत. आधी मला निवेद दाखवायचा आहे गुढीला, देवाला आणि तुळशीला, आणि एक आपलं म्हणजे कावळ्याला चिमणीला असं एक घास ठेवायचा आहे. तर हे मी आधी पूर्ण निवेद भरून घेते.